कर्क राशी म्हणजे कॅन्सर ही जलतत्वाची राशी आहे, म्हणजे वॉटर एलिमेंट. कर्क या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र. आता चंद्र जसा आहे तशी हे कर्क राशीवाले असतात. चंद्र हा जलतत्वाचा कारक असल्यामुळे पाणी जसं 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 वाहत जातं तसे हे कर्क राशीवाले वाहत असतात. म्हणून यांचं पाणी कुठे जात आहे ते सांभाळणारं जर पार्टनर यांना मिळालं तर यांची रास अगदी हुबेहूब आणि अतिशय सुंदररित्या काम करते. वात्सल्य ऐश्वर्य यांनी भरलेली ही कर्क रास आहे. अतिशय प्रेमळ आहेत. कोणी काय खाल्लंय कोणी काय नाही खाल्लंय याची जास्तीत जास्त काळजी या लोकांना असते, कारण यांना जगन्माता म्हटलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहाला माता म्हटलेलं आहे आणि मनाचा कारक म्हटलेलं आहे. आता मनाचा कारक असल्यामुळे मनातल्या मनात असंख्य स्वप्न बघत असतात. ते स्वप्नाळू असतात आणि मायाळू पण तेवढेच असतात. इमोशनल, कारण मनाचा कारक हा चंद्रग्रह या राशीजवळ असल्यामुळे इमोशनल, संवेदनशील, भावनाशील, भावना प्रदान असे हे असतात. टचकन डोळ्यात पाणी येण्याची जी राशी आहे ती कर्क राशी आहे. चेहरा अत्यंत बोलका असतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावर लगेच कळतं हे रुसलेत, यांना राग आलाय की यांना काय म्हणायचंय. त्यामुळे जाणकाराने पार्टनर म्हणजे त्याने जर ओळखलं की आपल्या पार्टनरला काय हवंय तर मात्र हे खूप छान आणि अतिशय सुंदररित्या आपलं जीवन काढू शकतात. कसं आहे, चालताना सुद्धा ते ना असं भरभर 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 चालतात. तुम्हाला माहिती आहे याचं बोधचिन्ह खेकडा आहे. खेकडा कसा चालतो असा असा, तसे ते चालताना या फुटपाथवरून त्या फुटपाथवर कधी जातात हे कळतच नाही. अशी गंमत असते यांची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ना आपल्या तोंडाने बोलत नाहीत, आपल्या हृदयाने आणि आपल्या मनाने बोलतात. आपल्या हृदयाची भाषा आपल्या पार्टनरला, आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला कळावी अशी यांची मनोमन इच्छा असते. त्यामुळे तू जाणून घे, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, हे चपकल वाक्य यांच्यासाठी तयार असतं.